28 जून पासून पुणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येत आहे। पाहुयात याबाबत जनवार्ताने घेतलेल्या नागरिकांच्या काही प्रतिक्रिया। कपातीविषयी असं मत आहे की सगळ्यांनी जरा जपून पाणी वापरलं पाहिजे। पाण्याचा वापरही चांगल्या रीती केला पाहिजे। वायफळ आपलं पाणी वायाला घालवायचं असं नसावं बायकांमध्ये, पण बायकांनी पण म्हणजे सगळ्यांनी समजून वागलं तर सगळ्या गोष्टी होतात। बाहेर जे पाणी चाललेलं आहे ते पाण्याबद्दल जरा म्हणजे पुण्याला पण पाणी पुरवठा झाला पाहिजे, याच्याबद्दल बाहेर पण पाणी नाही जाऊन दिलं पाहिजे जास्त प्रमाणात, कारण मग पाण्याशिवाय काहीच चालू शकत नाही ना पुढचं। आम्ही पण काम करणाऱ्या बायका आहेत, आम्हाला पण पाण्याची गरज असते। सगळं घरात असल्यामुळे सगळं पाणी लागतं ना, वापर खूप प्रमाणात, पण तेवढं प्रमाणात वापरायचं तेवढंच आम्ही पाणी वापरतो, त्याच्या व्यतिरिक्त वापरत नाही जास्त पाणी। वास्तविक पाहता पुण्याला पाण्याची कमतरता भासणं फार मोठी शरमेची बाब आहे। पुण्याला खडकवासल्यासारखं मोठं धरण स्वतंत्र आहे। आज आमच्यासारख्या स्थानिक रहिवाशांच्या जमिनी या पुणे शहराच्या खडकवासल्या धरणासाठी गेलेले आहेत, पण आजची परिस्थिती पाहता आम्हालाच कपात घेऊन पाणी वापरण्याची वेळ आलेली आहे। काही असंतुष्ट राजकारण्यांच्या हट्टीपणामुळे पुणे शहराचं पाणी हे वर्षानुवर्ष दुसऱ्या शहरांना नेलं जातं, परंतु पुणे शहरात तेच पाणी जर काटकसरीने वापरलं गेलं तर मला वाटतं ही पाणी कमतरतेची वेळ येणार नाही। आपल्याकडे फिरवून नेले धरणाचं पाणी, आमचं काय वेळा आम्हाला पाणी तर पाहिजे, मला मिळालं म्हणून मी थोडं वापरलं असं नाही पाहिजे, सगळ्यांनी एकत्र करायला पाहिजे। इथं तारांगणमध्येच राहते, पाणीचा वापर करायला पाहिजे। पाऊस नाही म्हणलं पाणी कमी, त्या प्रमाणात आपण पाणी वापरा। आणि या मोठ्या लोकांनी सगळं पाणी पळवून नेले, धरणं बांधून सगळं पाणी चालले। कॅनेल काय वाहतोय एवढं बोलणं चुकीचं आहे। पाण्याचा आता पाऊस नाहीच आहे, पाऊस पडला तर एक पाऊस नाही म्हणल्यावर ते पाणी कमी वापरायला पाहिजे। दोन्ही टायमाला ते यायला पाहिजे, पण एक टायमाने चालतं काही एवढं तरी पाहिजे आपल्याला प्यायला, आंघोळीला, कपडे धुवून, एवढं तर दोन टायमाला थोडं सोडलं तरी चालेल। आणि वापर आम्ही शिस्तीनेच करूया। पाणी हे जीवन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यामुळे सरकारने सांगितले पाणी कपात ते एका दृष्टिकोनाने थोडी अशी बरोबर वाटते मला, कारण की पुण्यातील लोकही खूप प्रचंड प्रमाणात पाणी वापरतात। साधं तोंड धुवायला गेलं तरी जवळजवळ अर्धा ते एक बादली पाणी हे वाया जातच असतं, हे आपण सगळे बघतो। त्यामुळे पाण्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे, योग्य तिथे तेवढंच पाणी वापरलं पाहिजे। पाण्याची रिसायकल केलं पाहिजे, आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे सारखे पाणी अडवा पाणी जिरवा हे जास्त केलं पाहिजे, त्यामुळेच होऊ शकेल, पाण्याचा गरज सुटू शकेल। ते खरं योग्य आहे, मला एवढं जास्त वाटत नाही, कारण की दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा तरी थोड्या वेळ का होईना पण पाणी यायला पाहिजे, कारण एखाद्याच वेळेला आपण जास्त भरून ठेवू शकत नाही, काही वेळेला इमर्जन्सी येऊ शकते असं मला तरी वाटतं। मिळतं ना, भरपूर मिळते, त्यांना हे नाही कळत की पाण्याचं महत्त्व काय आहे, ते पाणी जपून वापरायला पाहिजे, ते वापरत नाही। अजून जसं की बाहेर जर त्यांना पाठवलं तर त्यांना कळेल पाण्याची टंचाई काय। लोक 1 घंट्याकरता 10 मैल जात आहेत, तर पुण्यात 24 तास पाणी मिळते, त्यामुळे ते लोक नीट वापर करत नाहीत। त्यांचं म्हणणं आहे की त्यांना पाण्याचं कपात करतात, मग हे त्यांनी अगोदरच नियोजन करायला पाहिजे ना, सुरुवातीलाच कपात करायची, पण तो आधीपासून घ्यायला पाहिजे ना। तुम्ही सुरुवातीला पाणी जास्त असतं त्यावेळेला सोडून देता, मग त्यामुळे लोकांना सवय लागलेली असते भरपूर खायचं।